नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्ही जर 11वी किंवा 12वीमध्ये असाल आणि मराठी हा जर तुमचा ऑप्शनल विषय असेल, तर मराठीची अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. व्याकरण व लेखन विभाग यामधला जो 5वा प्रश्न आहे, 5व्या प्रश्नामधला आ प्रश्न, त्याच्यामध्ये आपल्याला निबंध लिहायचा असतो. निबंधामध्ये 200 ते 250 शब्दांमध्ये हा निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला 10 मार्क असतात आणि ऑलमोस्ट असा निबंध लिहिला जातो, की तुम्हाला 8च्या वरती मार्क तर मिळतातच. तर आपल्याकडे खूप सारे विषय असतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखादा तुम्हाला वैचारिक निबंध लिहायला दिला जाऊ शकतो. म्हणजे असे 5 आपल्याकडे एक्झाम्पल असतात किंवा तुम्हाला एखादं प्रसंग वर्णन लिहायला दिलं जाऊ शकतं, मनोगत लिहायला दिलं जाऊ शकतं, आत्मकथन लिहायला दिलं जाऊ शकतं किंवा एखाद्या व्यक्तीवरती निबंध लिहायला दिला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे खूप सारे विषय असतात. त्या 5 विषयांपैकी तुम्हाला एक विषय निवडायचा असतो. 10 मार्कासाठी त्याच्यावरती निबंध लिहायचा असतो आणि जास्त नाही, फक्त 200 ते 250 शब्दांमध्ये. म्हणजे एक पूर्ण पान आणि त्याच्या मागचं जे पान आहे ते पाऊण पान भरलं पाहिजे. म्हणजे 3/4 पान भरलं पाहिजे. एवढं तरी तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. आता माझ्याकडे खूप सारे विषय होते. त्यातला हा एक विषय मी निवडलेला आहे फॅशनचे वेड म्हणून. खूप जास्त ट्रेंडिंग विषय आहे. त्याच्यामुळे मे बी तुम्हाला एक्झाममध्ये पण विचारला जाऊ शकतो. जर तुम्ही अशा पद्धतीने निबंध लिहिलात तर तुम्हाला ऑलमोस्ट 8 ते 9च्या वरती मार्क मिळणार आहेत. सो तुम्हाला एक नमुना पाहायचा आहे की आपण कशा पद्धतीने निबंध लिहिला पाहिजे, कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण ॲड केल्या पाहिजेत. सो लेट अस चेक. फॅशनचे वेड हा आपला विषय आहे. 10 मार्कांसाठीचा निबंध बघतोय आता आपण. तर सुरुवात कशी करायची आहे बघा. एवढे लांबसडक केस आहेत, उगीच फॅशनच्या मागे लागून कापू नको. मी कापणार. सध्या केस छोटे ठेवून ते मोकळे सोडण्याची फॅशन आहे. शिवाय स्वच्छता करण्यासाठी फार वेळ जाणार नाही. कर तुला काय करायचं ते. तुझे केस आणि तू. आता अर्थात आपल्याला हे वाचून कळते की संवाद कोणामधला असावा. अर्थात जी पहिलं जे काही वाक्य आहे त्याच्यामध्ये ते म्हटलं जातं की केस लांबसडक आहेत, कापू नकोस. ते अर्थात आई बोलणार आहे आणि फॅशन आहे वगैरे, वगैरे असं मुलगी म्हणणार आहे. म्हणजे ते म्हणजे असं कोणी न सांगताही आपल्याला कळते की हा संवाद कोणामधला असावा. ठीक आहे. सो सुरुवात तुम्हाला निबंधाची अशी करायची आहे की एकतर त्या ठिकाणी थोडंसं डायलॉग असतील किंवा एखादी तुम्हाला 4 ओळी येत असेल, एखादी कविता माहिती असेल छोटीशी, खूप मोठी नाही, लहान एकदम 4 ते 5 ओळींची किंवा तुम्हाला एखादं काहीतरी घोषवाक्य माहिती आहे ते तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला निबंधाची सुरुवात करायची आहे किंवा एखादी घटना घेऊन तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता इथे संवाद घेतलेला आहे. म्हणजे याच्यामुळे कसं होतं, की वाचणाऱ्याला पण ते वाचावंसं वाटतं. आपण डायरेक्टली विषयाला हात घातला तर मग ठीक आहे, एवढा इंटरेस्ट बिल्ड नाही होत. पण आता हा संवाद वाचताना असं वाटतं, की हां बाबा कशाबद्दल असावा हा संवाद किंवा असं आपल्याकडे पण घडतं घरात. तर म्हणजे असं आपण रिलेट करू शकतो. ठीक आहे. सो तुम्हाला ट्राय करायचं आहे, की तुमचा निबंध किंवा तुम्ही जे काही लिहिणार आहात, तो कुठल्याही विषयावरचा असू दे, तो शक्यतो समोरच्याला वाचावासा वाटला पाहिजे. ठीक आहे. आणि हो, निबंध लिहिताना वरती नाव पण द्यायचं आहे निबंधाचं. जसं की फॉर एक्झाम्पल फॅशनचे वेडबद्दल तुम्ही लिहिताय, तर वरती हेडिंग द्यायचं आहे फॅशनचे वेड. ठीक आहे. नेक्स्ट आहे हा संवाद आहे आई आणि तिची कॉलेजात जाणारी मुलगी यांच्यातला. घराघरात असे संवाद वेगवेगळ्या विषयांवरती थोड्याफार फरकाने होतच असतात आणि त्याचा शेवट आमच्या वेळी असं नव्हतं. तुमच्या आजच्या पिढीला रोज नवी फॅशन हवी अशासारख्या उद्गारांनी होतो. आणि तुम्ही हे घरात पण म्हणजे चालतंय सगळ्यांच्या घरात तुम्ही ऐकलं असेल. सो हे असं एक आपण रिलेट करू शकतो अशा प्रकारची वाक्य आहेत. हा संवाद आहे आई आणि तिची कॉलेजात जाणारी मुलगी. असं असं इथे आपण मेन्शन केलंय म्हणजे एक कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. तुम्ही हवं तर तुम्ही पण मेन्शन करू शकता किंवा इव्हन ते नाही सांगितलं तरी पण कळतंय. किंवा याला लिहिण्याची अजून एक पद्धत आहे. तुम्ही असं करू शकता की या ठिकाणी आई लिहा, इथे मुलगी लिहा, मग आई लिहा. म्हणजे अर्थात ते कळतंच आहे की संवाद आई आणि मुलगीमधला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॅशनचं वेड. हे प्रत्येकाला विशिष्ट वयामध्ये असतंच. कारण ते नाविन्याचं वेड असतं आणि त्यातून आपल्या आपला वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात नवीन फॅशन काय येते, काहीतरी युनिक कोणाला तरी सुचतं आणि मग ते इतरांना आवडतं. मग त्याची फॅशन बनते, ते ट्रेंडिंग होतं. ठीक आहे. आता आपण रील्समध्ये बघतो किंवा गाण्यांमध्ये बघतो, कपड्यांमध्ये बघतो. सगळ्याच ठिकाणी कुठे ना कुठे फॅशन आहे आणि फॅशन म्हणजे काय? जे काहीतरी नवीन आलंय, जे काहीतरी वेगळं आहे, एकदम असं आधी नाही झालं किंवा आता रिसेंटली नाही घडलं, असं काहीतरी नवीन वेगळं कोणी केलं की ते बनते फॅशन. ठीक आहे. मग आता या फॅशनमध्ये काय काय येतं, की इतरांच्या नजरेमध्ये भरण्याचा खटाटोप असतो आणि खरं खरं सांगायचं फॅशन आपण स्वतःसाठी करतो का तर नाही. आपण इतरांना किती चांगलं दिसतो हे बघण्यासाठी आपण फॅशन करतो किंवा आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यासमोर आपण चांगलं गेलं पाहिजे किंवा जे कोणी आपल्या आसपास एक फ्रेंड सर्कल असेल त्याच्यामध्ये आपण उठून दिसलं पाहिजे किंवा त्यांना आपण आवडलो पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये आपण फिट झालं पाहिजे. यासाठी आपण मोस्टली फॅशनच्या मागे लागतो. सो म्हणून कपडे, केस, नखं, चपला, पर्सेस यांच्या नित्य नव्या फॅशन निर्माण होत असतात आणि तरुणाईला त्या फॅशनचं वेड असतं. आणि मग अर्थात कॉलेजला जायचं म्हटलं की या सगळ्या गोष्टींमधलं फॅशनचं वेड हे आलंच. फॅशन जगतावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव मोठा आहे आणि अर्थात मोस्टली
जे पण टीनेजर्स किंवा आपण म्हणूया कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये मूवीमध्ये काहीतरी नवीन दाखवलं किंवा असं काही झालं की ते त्या कॉलेजमध्ये पण मोस्टली सगळ्यांकडे ते त्या प्रकारे वर्तन केलं जातं किंवा त्या प्रकारे कपडे घातले जातात. शूज असेल, एखादं ब्रेसलेट असेल, असं त्या प्रकारे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एखाद्या सिनेमात नायकाने किंवा नायिकेने घातलेले वेगळे कपडे असतील किंवा केसांची रचना असेल, दाढी असेल, यांची वेगळी रचना असेल, तर लगेचच ते फॅशन म्हणून उचलले जाते आणि सगळीकडे प्रचलित होते. मग एखादी पर्टिक्युलर हेअरस्टाईल आहे, पर्टिक्युलर काहीतरी दाढीची स्टाईल आहे, तसं काहीतरी असेल, तर बेसिकली त्या प्रकारेच ती एक स्टाईल बनते किंवा ती एक फॅशन बनते. ठीक आहे. नेक्स्ट आहे मग ती आपल्याला चांगली दिसते की नाही, मानवते की नाही याचाही विचार कोणी करत नाही. कारण सगळे करतायत तर आपण पण करून बघूया. अशा पद्धतीने ती जी फॅशन आहे तर ते सगळीकडे पसरली जाते. आजकाल टीव्हीसारखं प्रसारमाध्यम नवनव्या फॅशनचे जणू प्रसार केंद्रच बनलं आहे. म्हणजे टीव्ही असेल तर त्याच्यामध्ये मूव्हीजमध्ये काहीतरी फॅशन आहे, सीरियल्समध्ये काहीतरी फॅशन आहे. हे नेहमी असं चालूच राहतं. टीव्हीवरच्या मालिका, त्यातली पात्र जणू फॅशन शोमधले स्पर्धकच वाटतात. रोजच्या जीवनामध्ये वावरणारी ही माणसं सुंदर सुंदर कपडे आणि चेहऱ्याची रंगरंगोटी करून घरात 24 तास कशी राहतात, भांडतात, एकमेकांचा द्वेष करतात, हे काही कळत नाही. खरं म्हणजे हा प्रचंड विनोद आहे. सारंच हास्यास्पद आहे. तरीही सामान्य प्रेक्षक त्या वातावरणात गुरफटून जातो. त्यांच्या बिंदीची आणि बांगड्यांची आणि ड्रेसेसची चर्चा मात्र करत बसतो. म्हणजे इव्हन आपल्याला माहिती आहे की ते काही खरं नाही आहे किंवा सिरियल्समध्ये पण ते ॲक्टर्सच काम करतायत. ते काही रिअल नाही आहे. तरी पण सगळे लोकं सिरियल्स बघतात. त्याच्यामध्ये ती पर्टिक्युलर स्टाईल घेतली जाते. त्याप्रमाणे कपडे घालणं असेल, त्याप्रमाणे वागणं, बोलणं जे काही असेल ते सगळं आपण त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. कारण मे बी एखादं कॅरेक्टर आपल्याला आवडतं किंवा काहीतरी हटके, युनिक वाटतं. सो ती जी स्टाईल आहे तर ती घेतली जाते. किंवा सिरियल्स असतील, मराठी, हिंदी सिरियल्स असतील, त्याच्यामध्ये जर ते टिपिकल घरातलं वातावरण दाखवलं असेल, तर मग सुनेची बिंदी, सासूचं हे, तिचं ते, तर ते खूप छान आहे वगैरे वगैरे याच्यावरती चर्चा वगैरे पण रंगतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॅशनचं वेड. हे मात्र अगदी आदिमानवाच्या काळापासून आहे. काहीही साधने नव्हती तेव्हाही पाने असतील किंवा फुलं असतील यांचा उपयोग करून माणूस आपलं शरीर सजवीतच होता. आताही आपल्याकडे ज्वेलरीमध्ये किती प्रकार आहे किंवा फुलांची ज्वेलरी असेल किंवा अगदी धातूची ज्वेलरी आहे, म्हणजे खूप प्रकार आहेत. सो त्याही प्रकारचं जे आत्ता आपल्याकडे व्हेरिएशन आहे, कदाचित आदिमानवाच्या काळामध्ये तेवढे नसेल, पण तरीसुद्धा तेव्हा पण लोकांना नटण्याची आवड होती किंवा स्वतःला चांगलं ठेवण्याची किंवा सजवण्याची आवड होती. वैचित्र्य, नाविन्य याची माणसाची आवड खूप जुनी आहे. म्हणजे हे आत्ताचं आहे असं नाही आहे. हे खूप आदिमानवाच्या काळापासूनचं आहे. आणि मागची पिढी पुढच्या पिढीला फॅशनबद्दल नावं ठेवताना दिसली, तरी त्यांनीही त्यांच्या लहानपणी किंवा तरुणपणी फॅशनसाठी आपल्या आईवडिलांचा रोष ओढवून घेतलेला हे तेही कबूल करतात. म्हणजे आता आपले आईवडील आपल्याला सांगत असतात, की हे असं फॅशनच्या मागे लागू नको किंवा हे असे काही विचित्र प्रकार करू नको. तर आपल्या आईवडिलांनी पण कदाचित त्यांच्या तरुणपणी पण हेच केलं असेल. त्यांना पण त्यांचे आईवडील ओरडले असतील. सो बेसिकली हे प्रत्येक पिढीमध्ये चालतं आणि याला आपण इंग्लिशमध्ये सो कॉल्ड जनरेशन गॅप वगैरे असं काहीतरी म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडेफार इंग्रजी शब्द, जनरेशन गॅप वगैरे असं काहीतरी तुम्ही लिहू शकता. खूप जास्त नाही, पण एखाद दुसरा शब्द इंग्रजी चालतो. ठीक आहे. जसं की फॅशन हा मूळ शब्दच इंग्रजी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रकारे थोडंसं त्याला अनुसरून एसे लिहिण्याचा हिंदीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पण चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओके. सो पिढीतल्या विचारांचं अंतर म्हणजेच जनरेशन गॅप हे फॅशनच्या निमित्ताने चांगलंच दिसून येतं. नेक्स्ट आहे आईवडिलांना फॅशन आवडली नाही तर ती चांगली असं नवी पिढी समजते. म्हणजे आता असं झालं आहे की जे टीनेजर्स आहेत त्यांना असं वाटतं अच्छा म्हणजे आईवडिलांना नाही आवडत आहे, म्हणजे हे काहीतरी युनिक आहे, काहीतरी नवीन आहे, काहीतरी चांगलं आहे. सो हे असं दर पिढीमध्ये चालू राहतं. केव्हा कशाची फॅशन येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यातच फॅशन्स ठराविक काळानंतर किंवा कालावधीनंतर पुन्हा पुन्हा येताना दिसतात. म्हणजे कधी कधी असं होतं की पूर्वी पण एक काहीतरी हेअरस्टाईल असेल ती चालू आहे आणि त्याच्यानंतर मध्ये खूप वर्षांचा गॅप गेला आणि पुन्हा एकदा ती हेअरस्टाईल कुठल्या तरी हिरोईननी केली तर आपल्याला असं वाटतं की अरे वा नवीनच हेअरस्टाईल आहे, आपण पण करूया. म्हणजे आधीही होती, मध्ये गॅप पडला, कोणाला तरी सुचली आणि त्याने परत केली तर आपल्याला ती फॅशन वाटते. म्हणजे असं काही फॅशन्स आधी होत्या त्या आत्ता पण पुन्हा आलेल्या आहेत. याच्यामागे साधं मानसशास्त्र आहे. त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि पुन्हा पूर्वीची गोष्ट चांगली वाटू लागते. हे आपल्या बाबतीत पण खूपदा होतं की रोज रोज आपण सेमच काहीतरी करतोय. मग आपल्याला असं वाटतं की अरे वा पूर्वी आपण असं काहीतरी करायचो, पुन्हा करून बघूया, मग ते आवडायला लागतं. सो ती बनली फॅशन. ठीक आहे. पूर्वी फॅशन जगत फक्त स्त्रियांच्या भोवतीच रेंगाळत होतं. म्हणजे फॅशन म्हटलं की पूर्वी अशा मॉडेल स्त्रिया वगैरे असं काहीतरी आपल्याला आठवायचं. पण आता असं काही फक्त स्त्रियांपुरतं ते मर्यादित नाही राहिलं. हे सगळ्याच वयोगटातल्या स्त्री पुरुष किंवा विदाऊट एनी जेंडर रेस्ट्रिक्शन सगळ्यांसाठी फॅशन आता सुरू झालेली आहे.
पण आज पुरुषांचे कपडे, त्यांची वेशभूषा, अलंकार त्याच्यासाठी फॅशन शो हे पाहिलं जातं. पाहिलं की सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषांचं सौंदर्य आहे. या समजुतीचा जमाना मागे पडल्याचं किंवा मागे घडल्याचं लक्षात येतं. सो आता तुम्ही पाहिलं असेल की स्त्रियांचे तर ब्युटी कॉन्टेस्ट किंवा शोज वगैरे होत असतातच. पण त्यासोबतच पुरुष पण मॉडेलिंग करतात किंवा त्यांचे पण असे शोज वगैरे होतात. सो हे आधी इतकं फार मोठ्या प्रमाणात व्हायचं नाही. पण आता पुरुषांनाही सुंदर दिसायचं आहे किंवा स्वतःला छान एक प्रेझेंटेबल ठेवायचं आहे किंवा फॅशन आहे म्हणजे त्यांच्या सराउंडिंगमध्ये पण. सो बेसिकली आता हे कुठल्याही स्त्रियांसाठीच आहे, पुरुषांसाठी आहे असं काही नाही आहे. सगळ्यांनाच फॅशनमध्ये हे करायचं आहे किंवा सगळ्यांनाच फॅशनचं वेड आहे असं पण म्हणू शकतो. याचा फायदा व्यापारी लोकांना जास्त होतो. अर्थात नवीन फॅशन, नवीन कपडे, नवीन खप वगैरे त्याच्यामुळे याचा फायदा व्यापारी लोकांना जास्त होतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फॅशनशी रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत, मग ते स्त्री पुरुष समानता असेल किंवा समानता नाही म्हणता येणार, बट ठीक आहे म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना आता काही वेगवेगळं फॅशन वगैरे असं काही नाही आहे. कोणीही फॅशन करू शकतं किंवा हे फक्त यांचं आहे, हे आमचं आहे असं काही नाही आहे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे फॅशनमुळे काय होते, व्यापाऱ्यांना कसा फायदा होतोय किंवा फॅशनमुळे घराघरात काय बोललं जातं, तर या सगळ्याच गोष्टींना छान असा स्पर्श केलेला आहे. नेक्स्ट आहे आता तर फॅशनमुळे लोकप्रिय झालेल्या गोष्टी झपाट्याने सगळीकडे पसरवायला टीव्ही आणि त्याच्यावरच्या जाहिरातींची देखील मदत आता होते. त्याच्यामुळे काय होतं की एखादी पर्टिक्युलर गोष्ट असेल, ती जर ॲज अ फॅशन झाली तर त्याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी पण फॅशनसारख्या ट्रेंडिंग होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काही फॅशन मात्र विभिन्न किळसवाण्या सभ्यतेला सोडून असणाऱ्या असतात. असं पण आहे बऱ्याचशा फॅशनच्या गोष्टी की म्हणजे फॅशन का असावी की आपण स्वतःला अपग्रेड करतोय, आपण स्वतःला अजून सुंदर बनवण्यासाठी फॅशन मोस्टली असली पाहिजे. बट कधी कधी असं होतं की ते अजून वेगळ्याच कुठल्या तरी वळणावरती फॅशन जाते आणि सभ्यतेला सोडून काहीतरी केलं जातं. त्यांचं ओंगळ प्रदर्शन मात्र मान खाली घालायला होतं. खप्त म्हणून विकलं जातं. हेच चित्र मग तिथे पाहायला मिळतं की आता लोक विकतायत का तर समोरच्याला पाहिजे त्याच्यामुळे. सो कोणीतरी काहीतरी घातलं, ते एकाला आवडलं आणि मग ती फॅशनच रुजू झाली परत. नेक्स्ट आहे काही फॅशन स्त्री पुरुष भूमिकांची अदलाबदल करणाऱ्या असतात. मला वाटतं पुरुषांनी केसांची पोनी बांधणं किंवा कानात बाळी घालणं, स्त्रियांनी जीन्स घालून अलंकार विरहित राहणं असं करताना फॅशन करणाऱ्या लोकांना परंपरागत कल्पनांना धक्का द्यायचा असतो. आता हे ज्यांनी लिहिले त्यांचं स्टेटमेंट आहे. तुमचं मात्र काहीतरी वेगळं असू शकतो. काहींना पटेल, काहींना नाही पटणार. बट ॲक्च्युली वैचारिक निबंधामध्ये आपलं मत मांडणं हे महत्त्वाचं असतं. आता काही म्हणतील की हां हे बरोबर लिहिले, काहींना वाटेल की असं थोडीच आहे, जीन्स वगैरे घालणं हे आम्हाला आवडतं किंवा मुलांचं असेल की आम्हाला आवडतं तसं घालायला. सो इट्स अप टू युअर पॉईंट ऑफ व्ह्यू की तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू कसं आहे किंवा तुमचा निबंधाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमची मतं मांडायची आहेत. तुमची मतं समोरच्याला आवडतील का किंवा आवडणार नाहीत का ह्याचा विचार न करता तुमचं जे काही स्पष्ट मत असेल ते तुम्हाला वैचारिक निबंधामध्ये मांडायचं असतं आणि शक्यतो असं मत मांडा की जेणेकरून कुठलाही वाद निर्माण होऊ शकत नाही. आता हा एक स्टेटमेंट आहे, एक सेंटेन्स आहे, पण याच्यामुळे कुठला तरी एक नवीन वाद निर्माण होत नाहीये. ठीक आहे. सो असं राजकीय वाद निर्माण होईल किंवा कुठल्या तरी व्यक्तीवरती काहीतरी वाद निर्माण होईल असं होत नाहीये. शक्यतो असा निबंध असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की जीवनातला तोचपणा घालवायचा असतो आणि त्या दृष्टीने माफक प्रमाणामध्ये फॅशन ठीक आहे, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणं हेच शून्यपणाचं लक्षण आहे. आणि मग असं तुम्ही निबंधाचा एंड करू शकता की म्हणजे ठीक आहे फॅशनचं वेड वगैरे ठीक आहे, आपण का करतोय फॅशन की रोज रोज तेच घालून कंटाळा येतो. सो आपण नवीन काहीतरी ट्राय करतो, त्याला आपण म्हणणार आहोत फॅशन. सो त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे रोज रोज असंच व्हायला नको म्हणून आपण कधीतरी नवीन काहीतरी ट्राय करू शकतो, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. म्हणजे फॅशनच्या नावाखाली काही पण सभ्यतेचं काय म्हणूया आपण त्याला असभ्य वगैरे असं काही पण होता कामा नये. एका लिमिटमध्ये हे सगळं झालं तर शून्यपणाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा निबंध आहे. तर हा जो निबंध आहे हा आपण पाहिला एक निबंध. जर तुम्हाला असे काही नमुने हवे असतील अजून निबंधाचे तर तुम्ही हे जे ओसल पब्लिकेशनचं बुक आहे हे रेफर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली सायन्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्या विषयांचे पेपर्स एकाच बुकमध्ये पाहायला मिळत आहेत. पास्ट पेपर्स पण आहेत, न्यू पेपर्स पण आहेत प्रॅक्टिससाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलॉंग विथ आन्सर्स आहेत. सो तुम्हाला जर अजून असे काही निबंध हवे असतील तर तुम्ही हे बुक चेकआउट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.